9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त सावनेर येथे आदिवासी बंधूंकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन आणि पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात झाली। सावनेर तालुक्यातील असंख्य आदिवासी महिला पुरुष हजर होते। सर्व आदिवासी बांधव यांच्यामार्फत ती रॅली सावनेर तहसील कार्यालय येथे विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले। तसेच रॅली बाजारातून सावनेर येथील एका किल्ल्यावर आणि आदिवासी बांधव एकत्र झाले। गौंड राजाचा किल्ल्यावर येथे भेट देऊन ती रॅली प्रसंग हॉल येथे आली। हॉलमध्ये आदिवासी नृत्य आणि इतर कार्यक्रम होते। लगेचच भोजनाची व्यवस्था केलेली होती। त्या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडेडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले आणि आदिवासी बांधवांना संबोधन केले। कार्यक्रमाचं संचालन सोरले सर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करता मंगल कडनायके, विष्णू कोकडे, राजेंद्र आत्राम, गणेश सयाम, दामोदर उईके, रामेश्वर उईके, ज्ञानेश्वर मरकाम, वायाम सर आणि तालुक्यातील बांधव यांनी प्रयत्न केले। बाबूजी, आज तहसील कार्यालयामध्ये आपण निवेदन द्यायला आहे, तर आपलं नाव वगैरे सांगा, काय कशासाठी आले आपण निवेदन द्यायला? माझं नाव राजेश रामचंद्रजी सोरले। आज संपूर्ण विश्वामध्ये विश्व आदि दिवस कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। एक प्रकारे युनोने, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशननं आदिवासी समाजाची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं सन्मान केल्यासारखं ही बाब आहे आणि ह्या बाबीला आम्ही साजरं करण्यासाठी दरवर्षी सावनेर नगरीमध्ये, जी की राजे भक्त बुलंदशहाची नगरी म्हणून ओळखल्या जाते, ह्या नगरीमध्ये दरवर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो। ह्या कार्यक्रमाच्या शिवाय आमच्या काही मागण्या आहेत, समाजाच्या काही अडचणी आहेत। ही नगरी आमची असून तिथं गोंडराजाचा जो किल्ला आहे हा इतरांच्या ताब्यात आहे, तरी आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे किंवा आमचं आव्हान आहे की ती आमची जी नगरी आहे, आमचा जो किल्ला परिसर आहे तो आमच्या समाजाला देण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी असून इतर ज्या मागण्या त्या दोन आहेत, प्रमुख मागणीकडे ह्या सावनेर नगरी आणि ह्या परिसराच्या आदिवासी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन ती जमीन, तो परिसर, तो किल्ला आमच्या समाजाच्या ताब्यात देण्यात यावा असं आमचं प्रशासनाकडे मागणी आहे। सबसे पहले मैं आपका मीडिया का पूरा धन्यवाद करता हूँ। और जो वर्ल्ड के अंदर में वर्ल्ड इंडिजिनस पीपल, जो वर्ल्ड के अंदर में 193 देशों ने जो परमिशन दिया है, हमारे भारत देश में जो आदिवासी गोंडवाना मूल निवासी जो समाज रहता है और वो पहले से इस देश का मालिक है। और हमने गोंडवाना आदिवासी रिसर्च फाउंडेशन के माध्यम से और राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद और आदिवासी युवा शक्ति सेना, गोंडवाना आदिवासी महिला मंडल और गोंडवाना गणतंत्र पार्टी और पूरा समुदाय, आदिवासी समुदाय, इन्होंने हमारे सावनेर नगरी के जो संस्थापक है गोंड राजा भक्त बुलंदशाह उईके और इनके धरती के ऊपर किसी चुनिंदा लोगों ने जो अतिक्रमण करके हमारे आदिवासी गोंडवाना समाज को और हमारे राजे के किले की पूरी जमीन को हड़प लिया है, तो हमारे समाज, संस्कृति और शिक्षा के लिए और हमारे पूरे समाज का जो दायित्व है, इसके लड़ने के लिए हमने विनंती पूर्वक अभी हमारे तहसीलदार महोदय को हमने डेपुटेशन दिया है कि हमारा जो इस वर्ल्ड के अंदर में जो वर्ल्ड इंडिजिनस पीपल मतलब विश्व आदिवासी दिवस, ये पूरे भारत देश में और पूरे विश्व में 193 देशों ने जो परमिशन दिया है और ये आकी भारत सरकार और महाराष्ट्र गवर्नमेंट हमारे को किसी प्रकार के हमारे महापुरुषों के नाम से और हमारे नाम से किसी प्रकार की छुट्टी जाहिर नहीं किया। प्रतिनिधि मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।